फडणवीस हिंदूच आहेत ना, तुम्ही मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार या फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी हा सवाल केलाय. तर उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे जिहाद्याला मत असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. दुसऱ्या दिवशी प्रदर्शित झालेल्या मुलाखतीतून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, फडणवीस हिंदू नाहीत का असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय. तर उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत देण्यासारखं असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. मुंबईचा महापौर हा मराठी होईल. भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? उद्धव ठाकरेला मत म्हणजे जिहाद्याला मत, काँग्रेसला मत म्हणजे मुस्लिम लीगला मत. इथले प्रश्न समजायला मुंबईत जन्माला यावं लागतं या राज ठाकरेंच्या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय. आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. ही मुंबई लढून मिळवली आणि जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता. मूळ ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राचं तरी आहे का? आम्ही मुळापर्यंत पोचायचं का? आणि मुंबईचे तुम्ही आहात जन्मलेला असं सांगता उद्धव ठाकरे आणि त्या राज ठाकरे साहेब आणि सगळे, ते त्यांनी काय एवढे दिवे लावले मुंबईसाठी, काय केलं मुंबईकरांसाठी? चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही असं बोलणाऱ्या फडणवीसांवर सुद्धा ठाकरे बंधूंनी मुलाखतीतनं पलटवार केला. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये. इच्छा चांगली आहे पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही. पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे. मुंबई तोडण्याचा विचार करण्याचं धाडस देखील कोण करू शकत नाही, अशा प्रवृत्तीचे आम्ही आहोत. पण आपण समजायचं की मुंबई तोडण्याची भाषा आली, भाषणं झाली की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली. महाराष्ट्रात राहणारा मुसलमान हा मराठी मुसलमान असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना हिरवा गुलाल लावल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. आता महाराष्ट्रामधला राहणारा जो मुसलमान आहे, वर्षानुवर्ष अनेक पिढ्या राहणारा, तो मराठी मुसलमान आहे, मराठी भाषिक आहे, मराठी भाषिक आणि मराठी मुसलमान आहे. तो हे जिहादी हृदय सम्राटच्या मांडीला मांडी लावून एकाच सोफावर बसण्याचा परिणाम आहे का? उद्धव ठाकरेंनी ते काय हिरवा गुलाल थोडा राज साहेबांच्या पण डोक्यावर लावलाय का, असा संशय आला लागलेला आता. मुलाखतीतून भाजप आणि शिंदेंवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर अमित साटमांनी सुद्धा पलटवार केलाय. भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. आम्ही एकत्र आलोय आणि मिंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरतायत. स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांचे 44 आमदारांनी त्यांना त्यांच्या पक्षातनं बाहेर काढलं आणि हे अपयश कुठेतरी झाकण्याकरता अशा प्रकारची वक्तव्य ते करीत आहेत. भाजप धाडकन कोसळेल अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. भाजपला मोदीची आणि पैशाची मस्ती आली तर ही दिसते ना. ईव्हीएमची आणि त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. पत्त्यांचा बंगला करायचो असा. हो बरोबर आहे. आणि ह्यांच्याकडे जर सुद्धा बघितलं ना तर तो पत्त्याचा बंगला पण तो उलटा आहे. त्याच्या खालचे जे पत्ता आहे ना तो नरेंद्र मोदींचा आहे. ज्याच्या जीवावर हे सगळे आता हे बोलतायत ना, हे सगळे हे त्यांच्या जीवावरती बोलतायत. अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक, तर मोदी मोठे व्हायच्या अगोदरपासून अंबानी मोठे होते. पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे. अनेक उद्योगपतींच्या घरी आणि ते ज्यांच्यावरती आक्षेप घेतात त्या सुद्धा उद्योगपतींच्या घरी जातात, त्यांना आपल्या घरी बोलवतात, त्यांना आलिंगन घालतात, त्यांचं आपल्या घरामध्ये स्वागत करतात. मग ही दुटप्पीपणाची भूमिका नाही का?